पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर पहा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची 2024 ला भरती निघाली होती। 44,430 प्लस जागांसाठी ती भरती निघाली होती आणि त्या भरतीची जे पाचवी जी लिस्ट आहे जे विद्यार्थी मित्रांनो काल त्या ठिकाणी लागलेली आहे। 28 जानेवारीला या ठिकाणी जे पाचवी लिस्ट लागली आहे महाराष्ट्राची आणि जेव्हापासून ते पाचवी लिस्ट लागली आहे तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये आमच्या या 2024 च्या भरतीमध्ये आमचं 2-2 मार्कांना 5-5 मार्कांना 10-10 मार्कांना सिलेक्शन आमचं राहिलेलं आहे। 4-4 मार्कांना 5-5 मार्कांना सिलेक्शन आमचं हुकलेलं आहे। तर हे नवीन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघून राहिली यावर एक व्हिडिओ बनवा असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची नवीन भरती कधीपर्यंत निघत आहे आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला असं कोण सांगून राहिलो तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक मध्ये तुमचे जे यामध्ये लेखी परीक्षा नाही आहे, ग्राउंड नाही आहे, उंचीची काही अट नाही आहे, इंटरव्ह्यू नाही आहे, तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे 10वीच्या पर्सेंटेजवर होते, 10वीच्या टक्क्यावर आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होते आणि ही जी भरती आहे सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। सिलेक्शन जरी झालं तर पगार सुद्धा आपल्याला 10,000 ते 24,000 पर्यंत भेटते डाक सेवक मध्ये। त्याचबरोबर जे ब्रांच पोस्ट मास्टर मध्ये पगार आपल्याला 12,000 ते 29,900 पर्यंत आपल्याला पगार भेटते। ठीक आहे, तर एकदम सरकारी नोकरी विद्यार्थी मित्रांनो। तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की ही भरती कधीपर्यंत निघणार आहे, याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि संपूर्ण माहिती या भरतीची सांगणार आहे, सिलेक्शन कशा प्रकारे होती याबद्दल। ठीक आहे, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची 2024 ला भरती आली होती। 44,000 जवळपास 44,260 ते 70 प्लस जागांसाठी ती भरती होती आणि त्या भरतीचे महाराष्ट्राच्या जवळपास 5 लिस्ट ज्या त्या भरतीच्या लागलेल्या आहे आणि कालच 5वी लिस्ट लागली। 28 जानेवारीला हे 5वी लिस्ट लागली महाराष्ट्राची आणि बाकीच्या राज्यामध्ये जर पाहिलं तर बाकीच्या राज्यामध्ये 7 लिस्टा लागल्या आणि मी तुम्हाला अगोदरपासून वारंवार सांगत आलो होतो की महाराष्ट्राच्या 7 लिस्टा लागते। तर महाराष्ट्राच्या 7 लिस्टा कोण लागल्या नाही तर पहा महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता चालू होते, विधानसभेचे वारे या ठिकाणी चालू होते। आचारसंहिता आपल्या महाराष्ट्रामध्ये लागली होती, त्याच्या कारणाने 2 लिस्ट ज्या भेटल्या नाही कारण की निवडणुकीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 40-45 दिवस त्या ठिकाणी चालले गेले, त्याच्यामुळे जे 2 लिस्ट आपल्या महाराष्ट्राच्या लागू शकल्या नाही। ठीक आहे, तर बाकीच्या राज्यामध्ये पाहिलं तर बाकीच्या राज्यामध्ये 7 लिस्टा लागलेल्या आहे आतापर्यंत। ठीक आहे, तर महाराष्ट्राच्या 5 लिस्टा या ठिकाणी लागलेल्या आणि भरपूर विद्यार्थ्यांचं जे सिलेक्शन महाराष्ट्रातील झालेलं आहे। 5व्या लिस्टमध्ये सुद्धा जवळपास 600 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे। ठीक आहे, म्हणजे पहिल्या लिस्टमध्ये जर पाहिलं आपण तर पहिल्या लिस्टमध्ये जवळपास 3600 प्लस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं, दुसऱ्या लिस्टमध्ये 1500-1600 विद्यार्थ्यांचं लिस्ट सिलेक्शन झालं होतं, तिसऱ्या लिस्टमध्ये 1100 प्लस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं आणि चौथ्या लिस्टमध्ये जवळपास 700च्या जवळपास 700 ते 800च्या दरम्यान मुलांचं सिलेक्शन झालं होतं आणि 5व्या लिस्टमध्ये जवळपास 550 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। ठीक आहे, बाकी महाराष्ट्रासाठी ज्या जागा होत्या त्या जवळपास 3,000 प्लस जागा होत्या फक्त। ठीक आहे, तर हजारो विद्यार्थ्यांचं दरवर्षी सिलेक्शन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक मध्ये होते। तर ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नसेल तर तुम्हाला खचून जायचं नाही, घाबरायचं नाही। तर नवीन जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची भरती निघून राहिली, तर ही जी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो कधी निघणार आहे तर ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस साठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते, 10वीच्या पर्सेंटेजवरच आपलं सिलेक्शन यामध्ये होते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असेल तर मुला मुलींना फॉर्म भरते ते पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक मध्ये। त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा असते या भरतीमध्ये। SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 45 पर्यंत फॉर्म भरू शकता आणि ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 43 पर्यंत फॉर्म भरू शकता, एवढी यामध्ये वयोमर्यादा असते। ठीक आहे, आणि फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी असते आणि SC/ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फी नसते, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 3 प्रकारचे पद आहे। पहिलं जे आहे ब्रांच पोस्ट मास्टरचा पद आहे, यामध्ये पगार तुम्हाला 12,000 ते 29,000 पर्यंत भेटते। असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर सुद्धा पद आहे, तर यामध्ये पगार 10,000 ते 24,000च्या दरम्यान तुम्हाला भेटते आणि डाक सेवकचं एक पद आहे, तर डाक सेवक मध्ये तुम्हाला पगार जे भेटते
तर 10,000 ते 24,000च्या दरम्यान भेटते। तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची नवीन भरती कधी निघत आहे। तर मी तुम्हाला आता सांगून देतो। तर पहा, ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नसेल या 5व्या लिस्टमध्ये 2024च्या भरतीमध्ये, तर तुम्हाला खचून जायचं नाही, घाबरायचं नाही। तर नवीन जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची भरती निघून राहिली आणि ही जी आहे भरती जवळपास 40,000च्या आसपास जागांसाठी तुम्हाला हे भरती पाहायला भेटू शकते। लक्षात ठेवा, ठीक आहे। 38,000 पर्यंत सुद्धा निघू शकते किंवा 40,000 प्लस सुद्धा या ठिकाणी जागांसाठी ही भरती येऊ शकते। तर ही जी भरती विद्यार्थी मित्रांनो मार्च महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। लक्षात ठेवा, तर तुम्हाला जे संयम ठेवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की ही नवीन भरती जवळपास मार्च महिन्यामध्ये निघत आहे। मार्च महिन्यापर्यंत या भरतीचे फॉर्म भरणे चालू व्हायला सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे, ठीक आहे। तर या भरतीमध्ये आपण कोणकोणते कामं तुम्हाला करावं लागणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक मध्ये सिलेक्शन झाल्यावर। तर पहा, ब्रँच पोस्ट मास्टरचं पद आहे। तर यामध्ये जर पाहिलं आपण, तर ब्रँच पोस्ट मास्टर मध्ये जर पाहिलं तर कोणकोणते काम तुम्हाला करावं लागणार आहे। ऑनलाईन ऑफलाईन लेनदेनचं काम करावं लागणार आहे, डाक उत्पादन आणि सेवांचं वितरण करावं लागणार आहे, रेकॉर्ड हँडलिंग डिव्हाइस मोबाईलचं लक्ष तुम्हाला ठेवावं लागणार आहे, एवढं काम करावं लागणार आहे। पगार 12,000 ते 29,000 पर्यंत भेटणार आहे, जे की सर्वात बेस्ट आहे, ठीक आहे। दुसरं जे पद आहे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरचं पद आहे। तर यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं तुम्हाला कोणतं काम करावं लागणार आहे, तिकीट आणि स्टेशनरीची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे, सरकारी योजना आहे तर घरी घरी जाऊन तुम्हाला प्रचार करावा लागणार आहे। हे काम तुम्हाला जे या ठिकाणी असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर मध्ये करावं लागणार आहे आणि पगार तुम्हाला 10,000 ते 24,000 पर्यंत भेटणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर जे एक डाक सेवकचं पद आहे, तर डाक सेवकचं सुद्धा पद आहे। तर यामध्ये सिलेक्शन झालं तुमचं तर तुम्हाला कोणतं काम करावं लागणार आहे, स्टॅम्पची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे, रेल्वे मेल सर्व्हिसचं तुम्हाला काम करावं लागणार आहे, एवढं काम तुम्हाला करावं लागणार आहे। आणि यामध्ये जी सॅलरी भेटणार आहे पगार 10,000 ते 24,000च्या आसपास तुम्हाला पगार भेटणार आहे, ठीक आहे। तर एकदम शाही ड्युटी आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची। जास्त जे विद्यार्थी मित्रांनो त्यांच्यावर कामाचा जास्त जोर नसते। तुम्ही जर पाहिलं ग्रामीण भागामध्ये जर समजा तुम्हाला कुठं जर समजा पार्सल गिर्सल जर पाठवायचं असलं किंवा कुठं ऑफलाईन फॉर्म पाठवायचा असेल तर तुम्ही पाहिजे ग्रामीण भागामध्ये, तर ते विद्यार्थी मित्रांनो बसलेच राहते, लक्षात ठेवा। आणि 4 घंटेची ड्युटी असते पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची। 10 वाजता येते आणि 2 वाजता ते बंद करून चालले जाते त्यांचं ऑफिस। तर जवळपास 4 घंटेची ड्युटी आहे आणि ऑफिस मध्ये बसल्या बसल्याच काम आहे विद्यार्थी मित्रांनो, पोटातलं पाणी सुद्धा त्या ठिकाणी हालत नाही, एक लक्षात ठेवा। एकदम शाही ड्युटी आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची। 4 घंट्याचा जॉब असते तो आणि त्यामध्ये जे ऑफिसचाच म्हणजे बसल्या बसल्याच त्या ठिकाणी काम आहे त्या ठिकाणी, ठीक आहे। जास्त एवढं म्हणजे कामात एवढं लोड नसते। नाही तर तुम्ही एखाद्या वेळेस जेव्हा तुम्हाला ऑफलाईन फॉर्म वगैरे पाठवायचा असेल तर तेव्हा तुम्ही एखाद्या वेळेस पोस्ट ऑफिस मध्ये जासाल तर पाहिजे तुम्ही, ठीक आहे। तर त्या ठिकाणी जास्त विद्यार्थी मित्रांनो त्यांना काम करावं लागत नाही, बसल्या बसल्याच त्या ठिकाणी। तर एकदम शाही ड्युटी आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची। तर याच्या अगोदर सुद्धा महाराष्ट्रातील भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक मध्ये झालेलं आहे। आणि मेन म्हणजे जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक मध्ये तुम्हाला कोणती पेपर वगैरे काही द्यायला लागत नाही, तुम्हाला ग्राउंड वगैरे काही धावा नाही लागत त्या ठिकाणी, उंचीची काही अट नाही आहे। मेन म्हणजे पेपर नाही करा, आपल्याला पेपरच नाही द्यायला लागत त्यामध्ये, ठीक आहे। बाकी जर पाहिलं आपण बाकी प्रत्येक परीक्षामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा असते आणि लेखी परीक्षेसाठी खूप अभ्यास आपल्याला करावा लागतो, लक्षात ठेवा। पण या भरतीमध्ये तसं नाही आहे, लेखी परीक्षा नाही आहे या भरतीमध्ये। तर 10वीच्या पर्सेंटेजवरच आपल्याला फॉर्म म्हणजे आपलं या ठिकाणी सिलेक्शन होते। फक्त आयतीच ही भरती आपल्याला म्हणता येणार आहे, जा लागते फॉर्म भरून टाका लागते, फॉर्म भरला डायरेक्ट आपल्याला नोकरी भेटते, जास्त जर पर्सेंटेज जर तुम्हाला असेल तर, ठीक आहे। तर फुकटमध्ये तुम्हाला नोकरी भेटणार असं एक म्हणता येणार आहे या ठिकाणी, ज्यांना जास्त पर्सेंटेज आहे त्यांना, ठीक आहे। तर अशा प्रकारे हे प्रोसेस आहे। तर पहा मार्च महिन्यापर्यंत ही भरती निघत आहे, तर तुम्हाला संयम ठेवायचा आहे। आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। आजच्या दडीतच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।